9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या। मुदरगड तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळ देण्यासाठी गारगोटीला मेडिकल हब बनवणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या अत्यंत अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण समारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर, गारगोटी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर व गटविकास अधिकारी शेखर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री श्री आंबेडकर म्हणाले, हृदयविकाराचा झटका, अपघात यांसारख्या प्रसंगी किंवा सिटी स्कॅन करिता कोल्हापूर शिवाय पर्याय नव्हता, पण या उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळे तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील रुग्णांना आता अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्यांसाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही। या सर्व सेवा या रुग्णालयातच तात्काळ उपलब्ध होणार आहेत। या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन, आपत्कालीन व गंभीर आजारांच्या अचूक निदानासाठी 2D इको मशीन, हृदयविकार व हृदयाशी संबंधित आजारांच्या तपासणीसाठी तर 300 mA एक्स-रे मशीन, डिजिटल आणि अधिक स्पष्ट क्ष किरण तपासणीसाठी तसेच ट्रू नॉट मशीन, जलद वैद्यकीय चाचण्या व निदानासाठी अशी आधुनिक यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यात आली आहे। या अद्ययावत वैद्यकीय सुविधांमुळे मुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामुळे प्रत्येक रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहे। ते म्हणाले, गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयातील जुन्या इमारतीत 15 ऑगस्ट नंतर आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे। यापुढे सांगली, मिरज, कोल्हापूर जाण्याची आवश्यकता राहणार नाही। त्याचबरोबर या राज्यातील प्रत्येक रुग्णालयात कॅन्सर रुग्णांच्या निदानासाठी पेट स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। गारगोटी येथील रुग्णालय 50 बेडचे आता 100 बेडमध्ये श्रेणीवर्धन करण्यासह राधानगरी, सोळांपूर व तारळे येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर गारगोटी येथील रुग्णालयात कॅथलॅबची सुविधाही उपलब्ध होणार आहे। नुकताच पुणे जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले। या प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या सुविधा दिल्या आहेत त्याच धर्तीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव येथे सुविधा देणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती सारिका नांदेकर, डॉक्टर चरित भोजराज, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अमित धारक यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी केले, तर आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांनी मानले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गारगोटी सरपंच, उपसरपंच, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिन आज अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या उपस्थितीत पार पडला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जाचे विहित मुदतीत निरसन करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले। आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण 17 अर्ज प्राप्त झाले। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना वेळेत न्याय देण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी श्री पवार यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा पदभार आज वर्षा पाटोळे यांनी स्वीकारला। यापूर्वी त्यांनी नाशिक, धुळे, डहाणू, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी काम केले आहे। जिल्हा माहिती अधिकारी पदासह त्यांच्याकडे कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक पदाचाही अतिरिक्त कारभार आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। रुजू होताच त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली। वर्षा पाटोळे यांनी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळल्या आहेत। शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकास कामे, जनजागृती मोहिमा तसेच जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे। श्रीमती पाटोळे यांनी यापूर्वी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कोल्हापूर येथे काम केले आहे। कोल्हापूर विभागीय उपसंचालक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पुष्पगुच्छ देऊन वर्षा पाटोळे यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते। आसाममधील भीषण पुरामुळे हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले असून या संकटाच्या काळात
अदानी फाउंडेशन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. फाउंडेशन तर्फे अप्पर आसाम मधील शिवसागर आणि धेमाजी जिल्ह्यातील 14 गावांमध्ये मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दुर्गम भागापर्यंत मदत पोहोचावी यासाठी स्वयंसेवकांचे पथक कार्यरत असून अन्नधान्य, औषधे आणि स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य असलेल्या मदत किटचे वितरण करण्यात येत आहे. पूरग्रस्त कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी बळ मिळावे या उद्देशाने हे मदत कार्य सुरू असल्याचे अदानी फाउंडेशनने म्हटले आहे. पुनर्वसनाच्या प्रक्रियेतही पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने नव्याने आयुष्य उभारण्यास मदत करण्याची ग्वाही फाउंडेशनने दिली आहे. LIC कॉलनी, निंबाळकर कॉलनी, लक्ष्मीनगर तसेच वायचळ पाथ परिसरात घरगुती बगीचाचा कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या तक्रारींची तात्काळ दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत JCB आणि डंपरच्या सहाय्याने साचलेल्या कचऱ्यांचा संपूर्ण उठाव करण्यात आला. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांचे पांढरे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिसरात धूर फवारणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. याबाबत नगरसेवक विजयेंद्र सिंग विश्वासराव माने यांनी सांगितले की नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणे हे आपले प्राधान्य असून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी प्रभागासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक नागरिकांनी या त्वरित कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत नियमित स्वच्छता आणि फॉगिंग सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. व्हॉइस ऑफ मीडिया आणि VOM यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पत्रकारांच्या पाल्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या संस्थेच्या या उपक्रमांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे किट मोफत वितरित करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होण्याबरोबरच आत्मविश्वासाने शैक्षणिक वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक पदाधिकारी, मान्यवर आणि पत्रकारांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बांधवांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. व्हॉइस ऑफ मीडिया आणि VOM इंटरनॅशनल फोरम यांनी भविष्यातही पत्रकार कल्याणासाठी अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची व्याप्ती अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. गिरगाव, मुंबई येथील आर्यन हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ साहित्यिक नीलकंठ नामजोशी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेत त्यांना स्वतः लिखित 3 पुस्तकांचा संच भेट दिला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी लेखकांचे अभिनंदन करताना राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले, लेखक जेव्हा पुस्तक लिहितो तेव्हा तो आपल्या विचारांचा पंख देतो. लेखक जेव्हा पुस्तक लिहितो तेव्हा तो आपल्या विचारांना पंख देतो आणि जगाच्या ज्ञानात भर घालतो. पुस्तक कधीही मरत नाही. लेखक समाजाला काहीतरी पदर देत असतो. लेखक समाजाला काहीतरी परत देत असतो. एकमेकांना भेटताना पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके भेट देण्याची संस्कृती वाढली पाहिजे. या भेटीदरम्यान नीलकंठ नामजोशी यांनी मोगरा फुलला दारी हा कथाग्रंथ, स्मृतिगंध हे समाजातील विविध मान्यवरांशी झालेल्या पत्रकार व्यवहाराचे संकलन असलेले पुस्तक, तसेच भीमा ही एका आदिवासी मुलीच्या कर्तृत्वाची आणि तिच्या आईच्या त्यागाची प्रेरणादायी कहाणी सांगणारी कादंबरी राज्यपालांना भेट दिली. या प्रसंगी नामजोशी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. राज्यपालांनी नामजोशी यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक करत त्यांच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे त्यांच्या
प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, सहसचिव सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉक्टर निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि राज्य पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. राज्यपालांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली. त्यांच्या राष्ट्रसेवेचा आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. संसद भवन नवी दिल्ली येथे आज इंडिया आघाडीच्या फ्लोअर लीडर्सची बैठक पार पडली. विविध महत्त्वाच्या संसदीय विषयांवर तसेच आगामी संसदीय रणनीतीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. बैठकीस इंडिया आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. संसदेत मांडण्यात येणारे मुद्दे, विरोधी पक्षांची भूमिका, जनहिताचे प्रश्न आणि आगामी संसदीय कामकाज याबाबत समन्वय साधण्यावर बैठकीत भर देण्यात आल्याची माहिती मिळाली. इंडिया आघाडीच्या संसदीय धोरणाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी अशा बैठका महत्त्वाच्या मानल्या जात असून संसदेतील पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.